ट्रॅकवरती निनाद धुमाल आता मात्र आपल्याला पाहायला मिळतील. 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. धावा बनवायच्या आहेत तब्बल 42. 21च्या सरासरीने धावा इथून मात्र बनवाव्या लागतील. प्रति षटकामध्ये 21 धावा धावफलकावरती जोडाव्या लागतील. धीरज आहे अजूनही स्ट्राईक एंडला. ओ स्विंग या नामीस डॉट बॉल. फिरकीचा जादूगर निनाद धुमाल चांगली कामगिरी करतोय. दोन्ही बाजूला स्विंग करण्याची क्षमता त्याच्याकडे आणि त्या अनुषंगाने इथे मात्र स्वतःचं कौशल्य दाखवतोय. परंतु समोर अजूनही धीरज आहे. फुलटॉस चेंडू आणि त्याच्यावरती आक्रमण केला. इथे मात्र दमदार स्ट्रोक पाहायला मिळतोय. षटकार क्या बात आहे. डीजे मास्टर्सच्या माध्यमातून आता मात्र संगीत होतं खऱ्या अर्थानं. कानिपनाथ महाराजांचं हे संगीत, मच्छिंद्र महाराजांचं संगीत आणि बाकीच त्या अनुषंगाने भगवादारी सध्याच्या घडीला आपण पाहतोय ट्रेंडिंग वरती असणारे संगीत आहे. बॅक टू बॅक 2 षटकार आले. धावसंख्या धावफलकावरती आता मात्र जाऊन पोहोचेल 45. 45 या आकड्यावरती आता मात्र जिंकण्यासाठी 9 चेंडू आणि 9 मध्ये बनवायच्या 30 धावा. 9 चेंडू 30 धावेंची आवश्यकता अजूनही आहे. माश बॉल देखील येतोय. कमबॅक करावा लागेल परंतु दरम्यान कमबॅक झालाय तो म्हणजे धीरजच्या माध्यमातून. चांगली गोलंदाजी राहिली आहे. चांगली गोलंदाजी करावी लागेल. 30 धावा बनवायच्यात. 9 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. सामना अजूनही संपला नाही असं सांगताना मधाच्या आतमध्ये धीरज पवारला आपण पाहतोय. फलंदाजी चांगली राहिली आहे. 23 धावा पहिल्या षटकामध्ये त्याने दिल्या होत्या. आता मात्र त्याची भरपाई केली आहे. ओ इथे फटका दमदार आहे. प्रॉपर टाइमिंग की मिस टाइमिंग पाहायला लागेल. फिल्डर होते. फिल्डर के मस्तक को दस्तक देती हुई सीमा रेषा पार. बॅक टू बॅक सलगचा हा 3रा षटकार.